वणीची देवी करून आपण आलो त्र्यंबकेश्वरला. आपल्याला झाला उशीर, 10 वाजलेत. खूप गर्दी मैत्रिणींनो. हॉटेल काय भेटेना, हे भेटलं पहा एक मुश्किलमध्ये. तर खूप फिरलो त्याच्यासाठी, पण ते काय म्हणावं असं भेटेना. हे खूप आतमध्ये भेटलं. तर हे पहा तुम्हाला दाखवते, असं हॉटेल भेटलं आम्हाला. आणि मैत्रिणींनो आम्ही दुपारी निघलो होतो 4 वाजता वणीची देवीवरून. तर येता येता आम्हाला वाजले 10:30. तर येताना जाण्यापेक्षा येताना जास्तच वेळ लागला, कारण येताना संध्याकाळच्या वेळेस खूपच ट्रॉफिक होती. तर हे पहा अशा पद्धतीचं आपण आलोत वरती. आणि आपण आता रात्रभर थांबणार आहेत. संध्याकाळी मंदिर बंद झालं 9 वाजताच. तर हे अशा पद्धतीचं आपल्याला हॉटेल भेटलं. आणि सकाळी आपण जाणार 6 वाजता दर्शनाला. तर अशा पद्धतीने आपण रात्री हे करून सकाळी चला जाऊया दर्शनाला. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, ओम नमः शिवाय. तर अशा पद्धतीने आपण आलो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पावनभूमीवर. त्याच्या परिसरात आपण आलोत. आणि आता चला आपण जाऊ आतमध्ये. तर बघूया कसं काय दर्शन वगैरे किती होतं. ह्या ट्रस्टचा हॉल बनवलेला आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. तर चला आतमध्ये गेल्यावर दिसतील आपल्याला किती हॉल आहेत, काय कशी लाईन आहे. दिसतंय तर मोकळं मैत्रिणींनो, खूप सारे लाईन नाही आहे सध्या, बिलकुल लाईन नाही. असं तर वाटतं 1-2 एखाद्या तासामध्ये दर्शन होईल. तर हे पहा सकाळ सकाळ असं देवाच्या दारात आल्यावर कसं फुलांचं मस्त फ्रेश दर्शन झालं म्हणावं लागेल. तर हे पहा मी फूल घेतलं आणि शिवच्या हातामध्ये दिले. ते शिवला विचारलं काय येतं, म्हणते फूल. तर मैत्रिणींनो हे पहा सगळे हॉल मोकळे आहेत पहा. पटपट पटपट आलो आम्ही. तर पुढं येऊन मैत्रिणींनो जेवढं सोचलं होतं तसं काही दिसून नाही राहिलं. हे आहे जवळजवळ 5-6 हॉल आहेत मला वाटते, 5 किंवा 6 असतील. तर 3 हॉलमधून आम्ही एकदम स्पीडने आलोत. आणि पहा पुढं येऊन ही पहा स्क्रीन दिसू राहिली तुम्हाला. आता पुढं येऊन थांबलो आम्ही. पुढे 3 का काय हॉल बाकीत मला वाटतं. हे पहा फुल गर्दी आहे. तर शिव थोडी परेशान करायला लागली आता. जसं मी तुम्हाला म्हटले होते, लहान मुलांना नाही आणायला पाहिजे. वणीच्या देवीला गेलो तर थोडं तिथं तिने त्रास दिला, पण त्याच्यापेक्षा जास्त त्रास इथं देऊ राहिली, कारण ती रात्री झोपलीच नाही मैत्रिणींनो. रात्री थोडीशी ती पता नाही एक 15 दिवसापासून एक झोप झाली का ती पुन्हा पहाटे जागी असते. तिचे पाय दुखतात का काय माहिती. तर खूप रडती. तिला समजवायचं म्हणजे कठीण होऊन जातं. तिला अजून चांगलं बोलता येत नाही. तर हे पहा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण लाईनमध्ये येतं. आणि आपल्याला आता ह्याच हॉलमध्ये आपल्याला बराचसा टाईम झाला आहे. जवळजवळ आपल्याला मंदिराच्या जवळ येता 10 वाजले मैत्रिणींनो. आणि हे पहा मी नंदीच्या कानामध्ये सांगू राहिले का आमच्या शिवला रडतो हा, रात्रीचा रडू नको देवा. आणि शिव म्हणजे तो राहिल्यापासून तो खूप असं नाही का प्रॉब्लेममध्ये राहिला. डिलिव्हरी झाल्यानंतर पण प्रॉब्लेममध्येच. तर ते काय म्हणतात ना मैत्रिणींनो की मुद्दलापेक्षा व्याज प्यार, तशी गंमत आहे खरोखर. तर पहिलं मुलांसाठी मी काही मागायचे, आणि आता सध्या जर कुठं गेले ना तर शिवसाठी मागत राहते. तर अशा पद्धतीने पहा आपण गाभाऱ्यात एंट्री केली. तर आता मैत्रिणींनो गाभाऱ्यात स्क्रीनवरून आपण बघू शकतो. मला असं वाटतं तिथं काय आपल्याला जवळ गेल्यानंतर म्हणजे फोटो घेता यायचा नाही, व्हिडिओ. जवळ म्हणजे आपण आतमध्ये चालू गाभाऱ्यात. तर मैत्रिणींनो मला स्वतःला असं वाटतं की इथं जर काही प्रॉब्लेम जर झाला तर हे पहा साईडने एकदम पॅक केलेलं आहे. आणि एक लाईन आहे सगळ्यांची. कोण आजकाल शारीरिक पण व्याधी असतात खूप साऱ्या, ते म्हणा किंवा काही तसं निगेटिव्ह सोचू नये. पण जर काही झालं तर मैत्रिणींनो बिलकुल पेस नाही आहे मध्ये. ह्या ब्राह्मण लोकांसाठी एवढा सारा पेस ठेवला आहे मोकळाच. तर मला ते सिस्टम काय समजत नाही आहे, पटत नाही म्हणजे मेन म्हणजे. तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो? कारण मला असं वाटतं पंडित लोकांना थोडं बाहेर जो एरिया आहे तिथं असायला पाहिजे. तर हे पहा दर्शन करून आपण आलो तर मागच्या साईडने, मागच्या म्हणण्यापेक्षा की मला वाटतं दक्षिण साईडला असावा तो दरवाजा. आणि हे पहा तिथं झाड आहे, कसलं आहे काय माहिती, त्याला छोटे छोटे फुलं येतं. मला बारीक डीपमध्ये काय घेता नाही आलं. आणि हे पहा थोडं बाहेरून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला, कारण जास्त वेळ इथं काय घालवताच नाही आलं निवांत. कारण शिवला घेऊन अमोल आणि दिदी मध्येच गेले होते रांगेतून, त्यांचं काही दर्शन झालं नाही. तर आम्ही तिघांनीच दर्शन घेतलं.
ते पण बाहेर परेशान झाले 2-3 घंटे. तर मैत्रिणींनो आपल्याला हे सगळं दर्शन करून बाहेर येतं. आपण सकाळी 6ला लाईनला लागलेलो, तर आपल्याला 11 वाजले मैत्रिणींनो दर्शन करून येताना. तर हे असं बाहेर मंदिराच्या समोर हे असा गलबला असतो बघा, काही विक्रीसाठी असतं ते पूजाचं वगैरे साहित्य. तर आपण प्रसाद घेतला आणि पुन्हा बाहेर आलोत आता. तर आता आपण निघणार घरी.